जय हरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% येणार आहे आणि जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तसाच हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळू शकतो। त्यानंतर शेतकऱ्यांचं महाडीबीटीचं अनुदान सुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेले ते सुद्धा अनुदान, मग त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल, कोणाचं ठिबकचं असेल, कोणाचं स्प्रिंकलरचं असेल, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतं। आणि सध्या चालू असलेला कर्जमाफीचा जो काही घोळ आहे, तारीख पे तारीख ही कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना विनाअट मिळू शकते, हे लक्षात घ्या। आता ती कशी मिळू शकते, काय मिळू शकते, मग जे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आता एकदम सरकार मोकळ्या मनानं सुद्धा सोडू शकते। मात्र यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या जर काय कराव्या लागतात हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा तुमच्या लक्षात यायचं असेल तर तुम्हाला आपले व्हिडिओ हे रेग्युलर पाहावे लागतील, रेग्युलर ऐकावे लागतील। त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, त्याच्या बाजूचं बेल आयकॉन दाबावं लागेल, म्हणजे ज्या वेळेस व्हिडिओ बनवला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार। कारण शेतकऱ्याचा प्रश्न काही एक नाही, कारण तुम्ही बापजाद्यापासून बघा, शेतकरी आपण शेती करत आलो, आपले प्रश्न कधी सुटलेत का? सरकार कोणतंही असो, मी म्हणतो हेच नाही, या अगोदरचं असो ते करीत नव्हतं म्हणून शेतकऱ्यांनी हे दिलं, यांनीही ते प्रश्न सोडलेत का? मग सरकार कोणतंही असलं तर यासाठी आपल्याला हे जे काय आपल्या गोष्टी प्रलंबित राहतात, मला सांगा, एखादा नोकरदार असेल, त्याची जशी वेळेवर महिन्याची तारीख संपली पगार खात्यात येते का नाही? मग शेतकऱ्यांसाठी जशी घोषणा केल्या जाते, जसं शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केलाय त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या पावती अपलोड केल्याच्या नंतर अनुदान यायला पाहिजे का नाही? शासनानं जसा पीक विम्याचा शासन निर्णय काढलाय तसा शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई झाल्याच्या नंतर मिळायला पाहिजे का नाही? जसं मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येईल, तो सुद्धा मिळायला पाहिजे का नाही? मग शेतकऱ्यांना जसं हे कर्जमाफीचं गाजर दाखिलं होतं निवडणुकीच्या अगोदर, शेतकऱ्यांचा सरसगट 7/12 कोरा केला जाईल, हा सुद्धा मिळायला पाहिजे का नाही? बरं, त्याच्यानंतर 2 लाख रुपयाचीच कर्जमाफी केली, 30 जून पर्यंत कर्जमाफी करू, अद्याप ही कर्जमाफी झालेली नाही। कृषी मंत्र्यांनी सांगितलं 5 जुलैच्या नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीची पैसे त्यांच्या खात्यात येतील, ते आले का? नाही आले। मग आता ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर तुम्हाला सांगतो, आपण आज एक लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील ते बघितल्याच्या नंतर की हे आपल्याला कसं मिळू शकते आणि हे मिळणं गरजेचं आहे। आणि याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं गरजेचं आहे। शेतकरी या PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी या गोष्टीची वाट बघत बसणार नाही। जसं इतर उद्योजक असतील, व्यापारी असतील, राजकारणी असतील, हे जसं जीवन जगतात तसं जीवन शेतकऱ्याने जगू नाही का? हा प्रश्न शेतकऱ्याला पडू नाही का? का शेतकऱ्यानं तेच आपलं मोटरला चलन, भानगडी होईन, पेरणी होईन, पाऊस पडन, अनुदान येईन, पीक विमा येईन, ह्याच गोष्टी करत बसायचं का? मग ह्या जर गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपला एक लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे, तो लाईव्ह व्हिडिओ बघून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जास्त काही बोलणार नाही, धन्यवाद।